गुरुजींच्या सभेत राडा संस्कृती कायम. आता शिक्षिकाही एकमेकींना भिडल्या. अहिल्यानगरमधील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी केवळ पुरुष शिक्षकच नव्हे तर महिला शिक्षकही एकमेकांना भिडल्याने सभेची चांगलीच चर्चा रंगली. मंडळी, नगर कल्याण रोडवरील एका लॉनमध्ये शिक्षक बँकेची 107वी सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र सभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी गटाच्या एका महिला प्रतिनिधींनी विरोधी गटातील महिलांचा उल्लेख चिमूटभर महिला असा केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर विरोधी गट आक्रमक झाला. संतप्त झालेल्या महिला शिक्षिका थेट व्यासपीठावर पोहोचल्या. माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. माईक, वायर आणि व्यासपीठावरील साहित्याची ओढाताण झाली. काही काळ महिला शिक्षकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद आणि झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर बोचकारल्याचे आणि गैरवर्तन केल्याचे आरोप केले. सभागृहातील वातावरण चिघळत असल्याचे पाहून सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला. सभेत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर काही काळाने वातावरण शांत झाले. मात्र या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा म्हणजे आर्थिक आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ की दरवर्षी वाद, गोंधळ आणि आरोप प्रत्यारोपांचे रणांगण? यंदाही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.